नमस्कार. जय ज्योती, जय सावित्री, जय सावता. सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी शीला चर्चन सहर्ष स्वागत करते. मैत्रिणो, समाजसेवा आपण समाजसेवा म्हणतो, तर समाजसेवा म्हणजे समाजाची केलेली सेवा. समाजासाठी केलेलं कार्य हे केवळ कर्तव्य नसतं, तर ते एक माणसाच्या अंतःकरणाला स्पर्श करणारं साधन असतं. आणि अशा समाजसेवेतून क्रांती घडवणारे थोर क्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुले यांची 200वी जयंती आपण फार उत्साहात जल्लोषात आपण साजरी करणार आहोत. त्यानिमित्त मी त्यांना त्रिवार वंदन करते. महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ उभी करून सावित्रीमाईला आपल्यासोबत घेऊन फार मोठा इतिहास घडवला आणि स्त्री जातीला न्याय मिळवून दिला. महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा गाढा प्रभाव होता. या पुस्तकाने त्यांना मानवी समता, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाची प्रेरणा दिली, की ज्यातून त्यांनी भारतात जातीव्यवस्था विरोधी चळवळ आणि स्त्री शिक्षणासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आणि थॉमस पेन यांचा राईट्स ऑफ मॅन हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव पडला आणि मानवी हक्काची संकल्पना त्यांनी आपल्या समाजासमोर मांडली. या पुस्तकातून फुलेंना मानवी हक्क, स्वातंत्र्य, समता ही तत्त्व तर समजली. या तत्त्वाच्या आधारे त्यांनी भारतीय समाज आणि जातीव्यवस्थेचे चिकित्सक असे विश्लेषण केले. या ग्रंथामधून मिळालेल्या प्रेरणेनेच ज्योतिराव फुलेंनी जातीभेदाच्या विरोधात, दलित शूद्रांच्या हक्कासाठी आणि महिलांच्या शिक्षणासाठी जीवनभर लढा दिला. 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी त्या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी राईट्स ऑफ मॅन मधील मानवी हक्काची कल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरवली. फुलेंनी जाती आधारित भेदभावाला विरोध करून मानवतेवर आधारित नवीन समाजव्यवस्था निर्माण करण्याचे स्वप्न बघितले. म्हणजेच राईट्स ऑफ मॅन हा ग्रंथ ज्योतिराव फुले यांच्यासाठी सामाजिक क्रांतीचे वैचारिक अधिष्ठान ठरले. आणि म्हणूनच आपल्यासारख्या, माझ्यासारख्या स्त्रियांना मात्र हा न्याय मिळाला आणि म्हणूनच आपण उंच भरारी घेऊ शकलो. तर 200वी जयंती आपण फार जल्लोषात, उत्साहात सर्व सावित्रीच्या लेखी साजरी करूया. जय ज्योती, जय सावित्री.